नमस्कार. इथं आमचा नवा कॅमेरा आमचा नाही आहे, कुठं तरी सापडला आम्हाला, आम्ही वापरतो अगदी दुसऱ्याचा. मस्त दृश्य आहे. थोडं डायनॅमिक रेंज कमी पडेल असं वाटतंय. तिसरा नाही, हा चौथा फोटो लोड केला आम्ही, आमचा चौथी फ्रेम. थोडासा एक्सपेरिमेंटेशनलच असेल हा फोटो, कारण डायनॅमिक रेंज अर्थात किती आहे, कारण डायरेक्ट सूर्याकडे तोंड करून करतो आम्ही शूट. सगळे पोरं चाललेत आमची कुठेतरी असं भूतटकी काहीतरी शूट करायला. पोरांना माहिती नाही की त्यांच्या मागं ऑलरेडी भूतं लागलेली आहेत भविष्याची. हां, भविष्याची आठवण करूनच नको देऊ म्हणतात पोरं. हां, सँडीला भूतकाळातली लागली आहेत, ओकला भविष्यातली लागली आहेत. ओकला एक्झिस्टेन्शियल क्रायसिस पण आलेलं आहे. अरे त्याचं वयच काय रे. नाही पण आलंय ना. एक अप्रतिम सुंदर सकाळ बघून झाली आमची. आता माझा ट्रायपॉड थोडासा मला त्रास देतोय, तेवढ्यासाठी मी पानं घेऊन जायला चाललो आहे परत कॅम्पसाईटकडं आमच्या. पण जे टाईमलॅप्स, जे फोटो आणि जे दृश्य आम्ही डोळ्यांनी पाहिले ते सुंदर, म्हणजे काही बोलूच नाही शकत. शब्दच नाहीत ते व्यक्त करायला. शब्द संपले म्हणून पोरांनी काहीतरी घाणेरडे आवाज काढून झाले भावना व्यक्त करायला, पण त्या पण पुरेशा नव्हत्या. त्या तुम्हाला ऐकू नाही शकत, कारण लगेच एज रिस्ट्रिक्ट होऊन जाईल सगळं. हे बघा, पोरं आमची मागं थांबलीत दोन. एक पोरगं झोपून घेतले, ते उठलंच नाही. जिवंत आहे का नाही ते पण माहिती नाही मला. त्याला पहाटे 4 नंतर मी पाहिलं नाही परत. आणि ज्यांना कोणाला वाटतं की आपल्या देशात सुंदरता नाही आहे, चूक आहे. सह्याद्रीत या तुम्ही. सोनेरी जेव्हा होतं सगळं तेव्हा बघा डोळे उघडून, एक नंबर आहे. हे आमची कॅम्प साईट. सर म्हणतात त्यांच्या आयुष्याची बेस्ट मॉर्निंग होती. मी ऑलमोस्ट सेकंड बेस्ट म्हणेन. पण सुंदर होतं, जे काही होतं ना मस्त होतं. हे इथं पोरांनी कॉफी केली आहे. सर आपली कॉफी झाली आहे फायनली. लास्ट टाइम आमची कॉफी जशी गणली होती, हे काय दिसतं मी काहीतरी विचारतो. हां, लास्ट टाइम आमची कॉफी जशी गणली होती, कारण आमचं दूध नसलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी. पण आज दूध व्यवस्थित आहे. सर तुमचं काय मत आहे?
छान सुंदर. आता तिकडे जायचंय, इकडे मागं जायचंय. गरम व्हायला लागलंय पोरांना गरम व्हायला लागले. चे वेध लागलेत. आता तुम्ही मागचे जे विचित्र आकार विकार बघतील. आता बघाच तुम्ही. तुम्हाला लई विचित्र आकार बघायचे सँडी यार. अरे नको त्रिकोणी नको. कारण अरे माझ्यावर इन्सिडेंट झाले. माझा हॅलो ऐकला कॉकजी चालू व्हायचं म्हणेल. एक दिवस चुकून माझे बाबा उचलतील कॉकजी म्हणेल आणि जाऊ करतील बाबा. मग बाबा त्यांचा कॉकजी तुम्हाला देतील. कधी कधी बाब्या चांगली कामं पण करतो, हुबळीचं आहे बाळा ते. पण रस्ते नेहमी खराब पकडतो. त्याला आज नाही लागणार तुम्हाला. होतो का आता? आज बाबा 14 mm त्यांनी जी दिली आहे ना, आनंद मिळालाय आयुष्यातला. दिल्यासारखं बोलतात. अरे बाबा 18 वरती काय स्ट्रगल होतं मला माहितीये रे ना. हे येते नाही येते. झाड घेऊ का मिल्की वे घेऊ का काय घेऊ? या 14 mm मध्ये झाड आलं, त्याचं रिफ्लेक्शन आलं आणि मिल्की वे आलं. बाबा साठी क्रॉप बॉडी वरती 14 परफेक्ट. अच्छा, म्हणजे असं झालं का मामा घेऊ का बेडसूर घेऊ? नाही ते एकत्रच आहेत. ते एकत्र मामा आला की बेडसूर आलाच. 14 mm म्हणजे काय नाही रे, मला पण 22 mm पुरत नाही, कमी पडत. सॉरी 24 mm कमी पडत. 20 गणित आहे का? तात्यांनी मला 14 mm दिला, इंटरव्हेलोमीटर दिलाय. कारण तात्या झोपूनच गेले ना, ते काहीच करणार नव्हते. त्यांनी फक्त ते रेस्पेक्ट होत. त्यांनी फक्त शॉर्ट सजेशन केलं नाही आणि ते आपण केलं, त्यामुळे आपल्याला मॅनेज झालं ते तेवढं. कॉकजी तू काय चांगले काढलेत का? म्हणजे मी झोपल्यानंतर ना आले कुठं काय काढलं तू? कुठं ते झाडांचे दगडांचे भारी आलेत. त्या नदीकाठच्या झाडाचे पण जाऊ दे. कपडे काढून झालेत, आता पाण्यात एंट्री. पोरं आमची नागडी झालीत ऑलरेडी, म्हणजे सॉरी उघडी झालीत ऑलरेडी. सर कसं आहे पाणी? नशेडी बाबा, नशेडी. मला सांगा पाय सटकतायत का? अजिबात नाही, एक नंबर. आरामात ये. दगडे दगडे दगडे. अरे उतर ना पाण्यात, घाल की स्वतःला. तात्या माझ्या. अरे नको हे कॅमेरावर नको. काय बोलत झालं, नको बोलायला. तात्या वगैरे आपण कॅमेरावर दे बाबा. नाही तात्या आई गो आहे रे, नको तिथं गार वाटायला लागली. अरे कॅमेरा दे, टाकून पाण्यात. अरे भाई नको ना. भंगार पोर आहेत तुम्ही सगळे. या तिथे सगळं शिळा रस्त्यात घालायचे अजून ओढायला. एक नंबरची भंगार पोर आहेत तुम्ही. अरे माझ्यावर कोलॅटरल फायरचं काय हे बघा, फुकटा शॉवर करायचे एकदम सोपी ट्रिक आहे. मित्रांना आला फुकटा शॉवर घालून देतात तुम्हाला. अरे राहिला राईड करून घेऊया इकडे. नको असले चालू नको. बघा एवढ्या पुढे आलोय आपण, अजून एक छातीपर्यंत पाणी आहे मस्त. तर कोणाची छाती? कोणाची छाती पाहिजे? हा तुमची तर नको. अरे घाबरे आज आपण बघत निरंजन लाल होतं का परत. हे बघा, हे पानघोड्याचं प्रात्यक्षिक देतात आपल्याला ओक सर. पानघोडा काय करतो दाखव रे साल्याला. पानघोडा सर काय करतो? हो सर धडक नका देऊ सर. सर अहो सर गेंडाने पानघोडे तुम्ही. जलपारा बघ तिकडे. जलपारा. अरे काय होते? हे अरे काहीतरी घाण करतो घाणेरडा. मुतला असेल इतका. तू का त्याला तो मुतला असेल तर वाय रिव गे. आय एम नॉट गे. आणि तुझे वरचेच जात का पिवळत फक्त? कॉकजी मुतलं नाहीये मी, मुतलं नाहीये. अरे परवा तिथं एका पोरीला भेटलो आणि तिने ते नंबर मागितला आणि तिने मी सांगितलं नाव काय म्हणले. इथं तर राजेश पाटील येते म्हणले. त्यांनी कॉल केला. तू का पडलं ट्रू कॉलरला टाकलं ना, त्यामुळे तसंच होतं. बाकीच्या लोकांनी प्रबंधन करून फरक नाही पडत. बघ नाही तर कंदीची गुप्तहेर असेल. नाही मी अशी माझी आयडेंटिटी रिव्हील नाही केली. टपाटप पडायला लागतं रे. लागता नाही येणार त्याला. खूप दगड सारखं हाताला लागतं. काय दगड्यांचं ऑब्सेशन आहे ना. अरे तू एक करून. येस दगड्यांचं ऑब्सेशन. काय हे बघा, हा एकदम डायनामिक व्ह्यू. अरे रस की नुसतं तोंड काय काढायला कष्ट घ्यावे लागतात. छोट निघाले त्यावेळेस.
ओगजीनी ओन केलाय जो ट्रेडमार्क लावलाय त्यांनी. ओगजी जरा मोठा मोठा काढ येस कंटिन्यू. नाही ना, मोठे निघत नाही. सर प्रेक्षकांना जरा सांगाल का तुम्ही की ते दगड येतात कुठनं? हे बघा अजून एक पाहिजे तिथे मीडियम साईजचा. मध्ये एक पाहिजे मग छोटा पाहिजे. येस सरांनी आतमध्ये कंपार्टमेंट झालं. सरांनी माती करून राहिली. दुसरा घे ना. अरे भांडी ये लवकर. भांडी कुंडी तो आला की आपण बाहेर जाऊ. झालं संपलं तर घरी. हो या नाईस. जमतोय. त्याने अरे पायांचा दिला सपोर्ट दिला रे खाली बेडकाकच बसले. गवती आहे ना स्टेबल याच्यावरती करतो आम्ही हातात करतो. आम्ही टॅलेंटेड आहे. मग तू जमिनीवर कोण पण करतो अंतराळी करून दाखव. टीम वर्क म्हणतात त्याला. अरे कुठनं काय जाणवते भाई मला इथे एकतर. यार ते बबस आहे ना ओ भाई एक नंबर. एकावर एक थर रचलेले पोरांनी. कुठनं दगडा आली विचारू नका काही. आले अरे 6. सर ते दगड प्लीज अजित नाही तिथे परत टाका. तर भारी काम केलं पोरांनी आणि पडलेले. नमस्कार पोरांनो, काय म्हणताय? अरे राम राम. कॅमेऱ्याच्या समोर नाही हे सगळं. कॅमेऱ्याच्या समोर आपण या इतकं सभ्य मुलं आहोत ना, तुम्हाला माहिती नाही. आणि मग कॅमेरा बंद झाला की बाब्याकडेच बघा. माझ्याकडे का बघताय तुम्ही? शी घाणेरडी पोर आहेत तुम्ही. नाही कॅमेरा बंद झाला की आता जो मगाशी तुमच्या बरोबर बोलला काय तो बोलला? कुठून काय काढतो. सर प्लीज तुम्हाला तुमचंच नाही सर तुम्ही काढा घालू नका एक काही. स्किल दाखवा. तुम्हाला शिकवतो ना ही स्किल. अहो सर नको ही स्किल मला. स्किल तुझ्याकडेच राहून दे. ही युनिक हा आहे. आमचा जलपर आहे. याला आम्ही स्पेशली अरेबियन सी मध्ये इम्पोर्ट केला. सध्या हा थोडा पुण्याच्या जवळपास झळकतोय. कधी कधी केळे वगैरे खातो. तुमच्याकडे तुमचं केळ असेल तर तुम्ही देऊ शकता त्याला. पिवळी केळच चालतील पण बाकी कुठल्या रंगाची घेतली जाणार नाहीत. स्किन कलरची आवडतील त्याला. सर केळांबद्दल बोलतोय मी. केळ्यांबद्दलच बोलतोय मी. कुठली केळ स्किन कलरची असतात? फूड कलरिंग. सर असं नाही सर असं करावं. यार किती बंकर रे कॉकजी. नको मी कॅन्सल फील मध्ये आलो. सर तुम्हाला पॉडकास्ट करायचा आहे ना, पॉडकास्ट करा. चला बोला. नाही सर थांबा. पॉडकास्ट जगात बऱ्याच लोकांनी आहे ना पॉडकास्ट इकडे तिकडे फिरत केला असेल. पाण्यातला पॉडकास्ट जगात पहिल्यांदा. सर आपण कशावर चर्चा करायची ते? हा कशावर करायची तोच मुद्दा. सर आपण LGQ टीव्ही वरती चर्चा करू. एकाचा मणका मोडून झालाय आमच्यातल्या या चर्चेच्या. मणका मोडला तरी लक्षात घ्या. नाही आपण आहे ना सँडीचं कन्फ्युजन याच्यावरती चर्चा करू. सर तुम्ही एवढं कन्फ्युज का असता? सर आम्ही कन्फ्युज नसतो. आम्ही तुम्ही जन्मापासूनच कन्फ्युज. नाही रे जाऊ दे थोडं बोललो. बोल ना. कॅमेरा बोलतो. बोल ना तू. आमच्याकडे अजून भरपूर सप्लाय आहे. अहो सर तुमचं काय अनलिमिटेड आहे का आतमध्ये? कळेल ना तुला. तुम्ही तुमच्या याच्यात वाळूवाल्यांना बोलून घ्या ना. फुकटात मस्त बिझनेस चालू होईल तुमचा. ना मीच चालू करतो धंदा. सर कुठल्या चौकात करताय? अरे ते वाळूच रे. अच्छा बर नाही तो नाही. माफियागिरी करायला लागणार नाही, लिगल होईल. काय माफियागिरी करायला लागणार नाही, लिगल होईल. हा काय नाही ओक्सचीच आणि property. जिथनं बाहेर निघतायत ना तिथं डायरेक्ट क्रशर लावायचं म्हणजे पदू बनवून देत. पण काय माहिती सुरुवातीला जे भारी निघत होते आता निघत पण संपला. आज एसटी नाही निघत. एसटी जरा कुठेतरी अडकून बसले. प्रसन्न जोशीने धरून ठेवली. एक मोठा निघाला. अरे चले जाएगा. सर स्किप करा. चांगलं स्किप करा सर. ओ भाई ओ तुझी स्किल जी आहे ना ही कन्फ्युजन नी मिटून जाईल. ओ हो भाई एक नंबर. सर हे काय टच करते तुम्ही खाली तुम्हाला? हे काय चाललंय? अरे पाय 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 कुठे टच करतोय? अरे रीच देतोय तो तुला. रीच देतोय. कुठला विचार रीच नाही त्याची रीच माझ्यापर्यंत येते. सर ओम सूर्य आहे ना. ओम सूर्य आहे ना. नाही पहिलं कुठलं वर आहे ना विषय मित्र मित्र आहे ना माझा. मित्र आहे ना मित्र रवी सूर्य झालं ना ते भारी. सर पहिल्या वेळेसच भारी होतं.
म्हणून सांगतो 5 वेळा होत नाही पण पोरांना मोडूनच घ्यायचंय. रेडी हा रेडी रेडी. ओ मित्र वै नमः. सरक 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 ना. डोंगरावर काढते नुसतं. पूर्ण सुरू बाळा सूर्य कोप पावेल तुझ्यावरती. हिट स्ट्रोकिंग असेल. डुंगण पण सूर्य हे बॅप्टाईज बॅप्टाईज तेव्हा सूर्य नमस्कार केल्यानंतर लगेच बॅप्टिझम करतात आमचे सर. हे असे आम्ही सगळे रिलिजन सर मानतो. सेक्युलर सर सर सेक्युलर आहेत आमचे. नाही रे मी वकांडा